नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण अतिशय आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता स्पष्टीकरण पाहूया. मित्रांनो, आजच्या बातमीचे स्पष्टीकरण आहे आनंदाची मोठी बातमी. कर्मचारी व पेन्शनधारकांना मिळेल मोठी थकबाकी. कर्मचाऱ्यांची होणार चांदी तर पेन्शनधारक आनंदी. या संदर्भामध्ये सविस्तर माहिती पाहूया. नमस्कार. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आज सर्वात आनंदाची बातमी घेऊन आलोय. 8व्या वेतन आयोगामुळे तुमच्या खात्यात थेट 5 लाख ते 14 लाख रुपयाची थकबाकी जमा होऊ शकते. 15 महिन्याची थकबाकी रक्कम कशी मिळणार? बेसिक पगार 18,000 वरून 51,480 कसा होणार? चला तर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल या मार्फत सोबत जाणून घेऊया. म्हणजेच ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल आपल्याला ही संपूर्ण माहिती स्पष्ट करून दाखवत आहे. संपूर्ण बातमीचे गणित पहा. ब्रेकिंग न्यूजचे गणित पाहूया. म्हणजेच ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण जाणून घेऊया. त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला नवनवीन अपडेट प्राप्त होतील. चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण आता आनंदाची बातमी समोर येत आहे. आता असे मानले जात आहे की 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होईल. परंतु पूर्वलक्षी प्रभावाने वाढीव पगार एप्रिल 2027 मध्ये कर्मचाऱ्यांना प्राप्त होईल. याचा अर्थ असा होतो की 1 जानेवारी 2026 ते 30 एप्रिल 2027 या काळातील 15 महिन्याची विलंबामुळे कर्मचारी व पेन्शनधारकांना 15 महिन्याची मोठी थकबाकी मिळेल. कर्मचाऱ्यांना अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे. वेतन लागू केल्यानंतर पगारात किती वाढ होईल असा प्रश्न आहे. सर्वसाधारणपणे पगार हा फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असतो. 7व्या वेतन आयोगात सरकारने निर्धारित केलेला फिटमेंट फॅक्टर 2.57 पट इतका होतो. त्यामुळे 7व्या वेतन आयोगात किमान बेसिक सॅलरी म्हणजे मूळ वेतन 7,000 रुपयावरून 18,000 रुपयापर्यंत वाढला होता. आता 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 3.68 पट करावा अशी मागणी करण्यात येत आली आहे. पण सरकार 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.86 किंवा 3.00 पट निश्चित करू शकते. तज्ञांचे असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे आणि असा प्राप्त होणारा आजच्या परिस्थितीत 2.86 पट इतका सरकार फिटमेंट फॅक्टर लागू करू शकते किंवा लागू होईल. असे समजून या संदर्भात वेतन निश्चितीची गणना केल्यास किमान बेसिक सॅलरी किंवा मूळ पगार 18,000 रुपयावरून 51,480 रुपये वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा अंदाज डोळ्यासमोर ठेवून तज्ञांनी असे मत व्यक्त केले आहे की कर्मचारी आणि पेन्शनधारक मालामाल होतील. कर्मचाऱ्यांची चांदी होईल की सोने होईल? तज्ञांच्या मते मूळ पगार हा 18,000 रुपयावरून 8व्या वेतन आयोगानंतर तो 51,480 रुपये इतका होईल. 7व्या वेतन आयोगात व 8व्या वेतन आयोगात पगार वाढीमध्ये फरक 33,480 रुपयाचा असेल आणि या 33,480
रुपयाला 15 महिन्याने गुणाकार करून गुणले असता 15 महिन्याची एकूण थकबाकी रक्कम पूर्वलक्षी प्रभावाने मिळणारी रक्कम 5,02,200 रुपये कर्मचाऱ्यांना मिळेल. असेच एक दुसरे गणित समजून घेऊया. 7व्या वेतन आयोगात मूळ पगार 50,000 असेल तर 8व्या वेतन आयोगात मूळ पगार 1,43,000 इतका होईल. 8व्या वेतन आयोगाची थकबाकी 15 महिन्याची असणारी थकबाकी गणना केल्यास अंदाज 14 लाख इतकी थकबाकी कर्मचाऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. परंतु येथे सर्व उदाहरणे जर आणि तर भाषेत असल्यामुळे नेमकी स्पष्ट करता येत नाही. फक्त एवढे मात्र खरे आहे की 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने निर्धारित केलेल्या फिटमेंट फॅक्टरच्या आधारे गणना केली असता थकबाकी मिळेल अशी कर्मचाऱ्यांना आशा आहे. त्यामुळे आता सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष फक्त 8वा वेतन आयोग प्रत्यक्षात केव्हा लागू होतो हे महत्वाचे आहे. कदाचित 2027 आणि 28 या दरम्यान सुद्धा लागू होईल असे वाटत आहे. कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मिळणारी मोठी थकबाकी त्यांच्या खात्यात सरकारने निर्धारित केलेल्या तत्वानुसार जमा होईल असे वाटते. म्हणून 8वा वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांना मोठी थकबाकी मिळून कर्मचारी होतील मालामाल. मित्रांनो, 8वा वेतन आयोगात 15 महिन्याची थकबाकी मिळून तुम्ही नक्कीच मालामाल होणार आहे यात शंका नाही. फिटमेंट फॅक्टर 2.86 लागू केला तर ही बेसिक सॅलरी 18,000 वरून 51,400 होईल आणि त्यांच्या खात्यात 5 लाख ते 14 लाख रुपये येतील. पण लक्षात ठेवा, ही सर्व आकडेवारी तज्ञांच्या अंदाजावर आधारित आहे. सरकारची अधिकृत घोषणा अजून बाकी आहेत. त्यामुळे 8व्या वेतन आयोग प्रत्यक्ष अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.